कोकण भागातल्या कलाकारांच्या कलागुणाला वाव देण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलीस दलाने केला आहे आणि तुम्ही स्वतः उपस्थित राहून त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला, काय म्हणाल? मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये जो महोत्सव चाललेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। गडचिरोलीतल्या जनतेने देखील मोठा प्रतिसाद दिला आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून एकीकडे दुर्गम भागामध्ये देखील विविध क्रीडा प्रकारांमध्ये कॉम्पिटिशन्स घेण्यात आल्या आणि आता आपण बघितलं आहे की अगदी गडचिरोलीच्या टोकातल्या देखील टीम्स त्यात पार्टिसिपेट झाल्या, त्या जिंकू शकलेल्या आहेत। विशेषतः गडचिरोलीचं जे अतिशय प्रसिद्ध रेला नृत्य आहे आमच्या आदिवासींचं, त्याची जी काही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन झालेलं आपण बघितलेलं आहे। आणि त्यासोबत गडचिरोलीकरांना महाराष्ट्रातले इतर कलावंत देखील या ठिकाणी बघायला मिळावेत अशा प्रकारचा महोत्सव आहे। यासोबत इथे काष्टकला जी होते, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आर्टिझन्स काम करतात त्यांना देखील स्टॉल्स देण्यात आलेले आहेत। त्यांना त्यांच्या वस्तू विक्रीला या ठिकाणी वाव मिळालेला आहे आणि लोकांना देखील त्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात आवडत आहेत। उद्या मॅरेथॉन देखील होणार आहे। शेवटी पोलीस जे आहेत हे जनतेचे मित्र आहेत आणि गडचिरोली पोलीस दलाने ते मित्रत्वाचं नातं निर्माण केल्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थानं एक पोलिसांमध्ये आणि जनतेमध्ये एक संवाद दिसतो आहे, एक विश्वास दिसतो आहे आणि त्यातनंच विकास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। बाबा, एक विषय होता, 16 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली असे भुजबळ म्हटले। असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। उल्हासनगर घटनेबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, मी त्याच्यावर दुपारी बोललोच आहे। चलो, हो गया? थँक्यू। एक हिंदी पाहिजे म्हणे, हिंदी पाहिजे म्हणे, हिंदी पाहिजे म्हणे, हिंदी। चलो निकालो भाई, हिंदी। अरे हिंदी है रे बाबा, लो लो लो। आज गडचिरोली महोत्सव के माध्यम से गडचिरोली पुलिस ने बहुत ही अच्छा कार्यक्रम आयोजित किया है। बहुत ही सकारात्मक वातावरण आज गडचिरोली में देखने को मिलता है क्योंकि पुलिस ने एक आउटरीच रखी हुई है। जब तक जनता का विश्वास पुलिस पर नहीं होता तब तक हम लोग जो माओवाद है, नक्सलवाद है, इससे हम लोग बाहर नहीं निकल सकते। वो वातावरण आज हमको दिखाई पड़ता है। विकास भी बहुत बड़े पैमाने पर हो रहा है। इस गडचिरोली महोत्सव के कारण गडचिरोली के जो कलाकार हैं उनको भी अपनी कला दिखाने का एक मौका मिल रहा है और साथ में महाराष्ट्र के कलाकारों को गडचिरोली देखने का और गडचिरोलीकरों को महाराष्ट्र के कलाकार देखने का मौका यहाँ पर मिल रहा है। तो एक बहुत अच्छा महोत्सव पुलिस ने आयोजित किया है और विशेष रूप से यहाँ के जो आर्टिजन्स हैं उनको भी स्टॉल दिए गए हैं। उनकी कला जो बहुत जबरदस्त इस प्रकार की कला है, उस कला को भी देखने का मौका यहाँ मिल रहा है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।